नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे बुधवार. रविवारी नॉनव्हेज केलेलं नव्हतं कारण गुढीपाडवा होता आणि येणारा रविवार रामनवमी आहे. त्याच्यामुळे काय करायचं म्हणून आज ठरवलं चिकन ग्रेव्ही करायचं. तर चला कसं केलं हे पहा. तर मी पॅनमध्ये 7-8 शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 काजूच्या बिया घेतलेल्या आहेत. तर वाटपात करणार नाही आहोत आपण. ह्याच्या आधीच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहे ना, मी वाटपात सगळं केलेलं, तर हे वाटपात नाही केलेलं आहे. काजूची बी आणि शंकेश्वरी मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जाडसर बारीक करून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये 4 टोमॅटो मी ॲड केलेले आहेत आणि अशी पेस्ट तयार केलेली आहे. तर चला आता फोडणी द्यायला सुरुवात करूया. तर मी टोपामध्ये खूप सारा असा कांदा घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मी कांदा खूप वापरते. तर कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट जाडसर नाही ठेवले, थोडीशी पातळ झाली ती पाणी थोडं टाकल्यामुळे. तर तीही मी ॲड करणार आहे, पण प्रॉपर गुलाबी रंग येईपर्यंत मी कांदा आणि हे भाजून घेणार. कारण कांदा लसूणची पेस्ट पण कच्ची आहे आणि कांदाही कच्चा आहे, त्याच्यामुळे तेलामध्ये तेल सुटत नाही तोपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत. तर हे पाहू शकता हळूहळू करून भाजल्या गेलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद टाकून घेतलेली आहे. धने जिरं पावडर टाकलेला आहे 1 चमचा. 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. हेही छान त्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं भाजल्या गेलेलं आहे कांदा वगैरे. आणि आता आपण स्वच्छ धुवून ठेवलेला चिकन साधारण 1.25 किलो आहे, तो मी त्यात ॲड करणार आहे. तर मी आधी पाणी टाकलं नाही. ज्या मसाल्यात आपण सगळं जिन्नस टाकलं आहे ना, त्याच्यामध्येच आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे चिकनमध्ये प्रॉपर मसाला लागेल. हे पाहू शकता तुम्ही छान असं एकजीव झालेलं आहे. चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे मी त्यात. आणि मगाशी मिरची आणि काजू जी पेस्ट आपण बनवलेली होती ती त्यात ॲड केलेली आहे. आणि परत जसं आपण मसाला ॲड करून हलवून घेतलेला आहे ना ते मिश्रण चिकन टाकून, तसंच हेही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता असं. आणि आता तुम्हाला पाणी घ्यायचं असेल ना, तर मी काय केलं आहे, हा चिकन मसाला ॲड केलेला आहे. आपलं मगाचं मिक्सरचं भांडं आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी होतं, टाकून ते थोडंसं हे करून मी ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता पुन्हा एक छानपैकी एकजीव करून घ्यायचं आणि साधारण 10 मिनटं तरी वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटांनी ऑलमोस्ट चिकन शिजलेलंच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कस्तुरी मेथी टाका किंवा कोथिंबीर टाकू शकता. कस्तुरी मेथी टाकायची असेल ना, तर तव्यावर ती थोडीशी हलक्या हाताने गरम करून घ्यायची आणि मग ती टाकायची आहे चिकनवर. तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीरही टाकू शकता. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओज किंवा रेसिपीजचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील. गुड नाईट, शुभरात्री, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.